नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. महागाई आजच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग. पेट्रोल पासून भाजीपाल्यापर्यंत दर वाढत असल्याची चर्चा आपण नेहमीच ऐकतो, पण महागाईचा अर्थ नक्की काय आहे, तिचे आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि आयुष्यावर परिणाम कसे होतात, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाढत्या महागाईच्या काळात कर्ज घेणं का चांगलं मानलं जातं. अच्युत गोडबोले यांच्या अर्थात या ग्रंथातील अर्थशास्त्राचा गाभा या प्रकरणातील विचारांवर आधारित आज आपण महागाईची संपूर्ण रंजक सफर करणार आहोत. या सफरीत आपण समजून घेऊया महागाईचा आपल्यावर परिणाम कसा होतो, रुपयाचं अवमूल्यन आणि वाढ यामागचं शास्त्र नेमकं काय आहे, आयात निर्यातीचा खेळ आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं भविष्य कसं ठरतं, आणि निरोगी महागाईची पातळी नक्की किती असावी. चला या प्रवासाला सुरुवात करूया आणि महागाईच्या अनाकलनीय वाटा उलगडून पाहूया. मित्रांनो, आपण यापूर्वीचा भाग महागाईवर आधारित पाहिला नसेल तर तो जरूर पहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. महागाईचा आयात निर्यातीवर परिणाम होतो, आणि जर चलन पूर्णपणे फ्लोटिंग असेल तर परकीय चलन दरांवर सुद्धा परिणाम होतो. उदाहरणार्थ, समजा भारतात एक वस्तू 4,000 रुपयाला मिळते, त्यावेळी जर डॉलरचा दर 40 रुपये असेल आणि जर ती वस्तू भारतातून आयात केली तर परकीयांना ती 4,000 भागीला 40 बरोबर $100 पडेल. याच वेळी जर इजिप्तमध्ये ती वस्तू $190 पडत असेल तर परकीय लोक ती वस्तू इजिप्तपेक्षा भारतात स्वस्त मिळत असल्यामुळे इजिप्तऐवजी भारताकडून विकत घेतील. पण समजा नंतर महागाईमुळे भारतात त्याच वस्तूची किंमत 5,000 रुपये झाली, तर आता परदेशी लोकांना तीच वस्तू भारतातून खरेदी करण्यासाठी 5,000 भागीला 40 बरोबर $125 द्यावे लागतात. आता जर इजिप्तमध्ये तो दर $110 असेल तर मात्र इजिप्तमध्ये ती वस्तू भारतापेक्षा स्वस्त मिळाल्यामुळे सगळं जग इजिप्तकडून ती वस्तू घेईल. यामुळे भारताची निर्यात घटेल. गंमत म्हणजे जर भारतातली अर्थव्यवस्था खुली असेल, म्हणजे इजिप्तकडून भारतात आयात होणाऱ्या वस्तूवर भारतात काहीच कस्टम ड्युटी पडत नसेल, तर भारतीय लोकही भारतातल्या ऐवजी ती वस्तू इजिप्तकडून विकत घेतील, म्हणजे भारताची आयात वाढेल. थोडक्यात महागाईमुळे भारतातली निर्यात घटेल आणि आयात वाढेल. कुठल्याही देशातल्या निर्यात वजा आयात याला संतुलित व्यापार म्हणजेच ट्रेड बॅलन्स असं म्हणतात. हा बॅलन्स पॉझिटिव्ह असेल म्हणजे निर्यात आयातीपेक्षा जास्त असेल तर त्याला शिल्लकी व्यापार म्हणजेच ट्रेड सरप्लस, आणि निगेटिव्ह असेल म्हणजेच निर्यात हा आयातीपेक्षा कमी असेल तर त्याला तुटीचा व्यापार म्हणजेच ट्रेड डेफिसिट असं म्हणतात. थोडक्यात महागाईमुळे निर्यात घटून आयात वाढल्यामुळे ट्रेड बॅलन्स किंवा ट्रेड सरप्लस घटतो आणि ट्रेड डेफिसिट वाढतो. ट्रेड बॅलन्स घटला की त्याला चलन दरावरही त्याचा परिणाम होतो. याचं कारण सरळ आहे, जितकी भारतातली निर्यात कमी तेवढे कमी परकीय लोक त्याचं चलन विकून रुपये खरेदून भारतातल्या वस्तू विकत घेतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चलनाच्या बाजारपेठेत रुपयाची मागणी घटते आणि मागणी पुरवठा नियमाप्रमाणे रुपयाचा भाव घटतो. असंच जर आयात जास्त झाली तर जास्त भारतीय रुपये विकून परकीय चलन विकत घेऊन परकीय माल विकत घेतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चलनाच्या बाजारपेठेत रुपयांचा पुरवठा वाढून पुन्हा मागणी पुरवठा नियमाप्रमाणे रुपयाचा भाव घटतो. म्हणूनच महागाईमुळे निर्यात घटली आणि आयात वाढली
तर या दोघांमुळे रुपयाचा भाव आणखीनच घटतो. मित्रांनो, आपल्याला शेअर मार्केट किंवा यातील ह्या बातम्या ऐकायला मिळत असतील तर रुपया का घटतो आणि कसा वाढतो ह्या दोन्ही मुद्दे आपल्याला इथे लक्षात येतील. जर एखाद्या देशामध्ये परकीय चलनाचा दर हा स्थिर फिक्स्ड असेल तर त्या देशात चलन दर आपोआप बदलत नाही, पण महागाईमुळे आपण आता सांगितल्याप्रमाणे आयात निर्यातीवर वाईट परिणाम होतो. मग हे टाळण्यासाठी चलनाचं अवमूल्यन करावं लागतं. उदाहरणार्थ आपण आता एका उदाहरणात पाहिलं की भारतानं रुपयाचं 25% जर अवमूल्यन केलं तर परदेशी लोकांना एका डॉलरची 40 रुपयाऐवजी 50 रुपये मिळायला लागतात आणि आपल्या वस्तूची किंमत 4,000 रुपयांवरून 5,000 रुपये जरी झाली तरी परकीयांना त्यासाठी पूर्वीसारखेच $100 द्यावे लागतात, कारण 4,000 भागीला 40 बरोबर 5,000 भागीला 50 बरोबर 100, म्हणजे 4,000 भागीला 40 आणि 5,000 भागीला 50 या दोन्हीचं उत्तर येते 100. म्हणजे परकीयांच्या दृष्टीनं त्या वस्तूचा डॉलरमधला भाव तोच राहतो आणि भारतीय वस्तू पुन्हा इजिप्तपेक्षा स्वस्त राहिल्यामुळे ते भारताकडून वस्तू विकत घेत राहतात. पण हे अवमूल्यन केलं नाही आणि महागाई वाढली तर निर्यात घटून आयात वाढून ट्रेड बॅलन्स हा घटतो. तर महागाईमुळे व्याजाच्या दरावर सुद्धा परिणाम होतो. जर महागाई वाढली तर मिळणाऱ्या प्रत्यक्ष व्याजाच्या पैशांची खरी किंमतही कमी होते. जर व्याजदर 6% असतील पण महागाई वाढीचा दर 8% असेल तर कोण पैसे व्याजावर ठेवेल, कारण एका वर्षात जे व्याज मिळेल त्याची खरी किंमत उलट घटेलच. यामुळे महागाई वाढली तर लोकांकडून ठेवी आकर्षित करण्यासाठी व्याजदर वाढवावी लागतात. शिवाय महागाई कमी करण्यासाठी सुद्धा व्याजदर वाढवावे लागतातच. याचं कारण व्याजदर वाढल्यावर लोक खर्च करण्याऐवजी बचत जास्त करतात आणि उद्योजक सुद्धा कर्ज कमी घेतात आणि त्यामुळे गुंतवणूक घटते. या दोन्ही कारणांमुळे एकूण खर्च आणि अर्थव्यवस्थेत खेळणारा पैसा हा घटतो आणि त्यामुळे क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, ज्याचं सूत्र आहे MV=PT, याप्रमाणे पैसा पुरवठा म्हणजे M कमी झाल्यामुळे किमती P कमी होतात. अर्थात गुंतवणूक घटल्यामुळे बेकारी वाढू शकते आणि आर्थिक वाढीचा दर कमी होऊ शकतो. हा प्रश्न वेगळा. अशा तऱ्हेने महागाई, बेकारी, आयात निर्यात, परकीय चलन दर, व्याजदर, आर्थिक वाढीचा दर या सर्व गोष्टी एकमेकांमध्ये अशा गुंतलेल्या असतात. आता महागाई किती असावी आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो, पण महागाई निगेटिव्ह असूनही चालत नाही, कारण तसं झालं तर वस्तूंच्या किमती घटत जातील आणि त्या वस्तू नंतर स्वस्त मिळतील. म्हणून लोक आज कित्येक वस्तू विकतच घेणार नाहीत आणि अर्थव्यवस्था चक्क ठप्प होणार. 1990च्या दशकात जपानमध्ये महागाई कमी झाली, पण त्याचबरोबर आर्थिक वाढ सुद्धा कमी झाली, हे आपण जाणतोच. याचबरोबर महागाई खूप जास्त असूनही चालत नाही, कारण त्यामुळे उद्या वस्तू जास्त महाग होतील, म्हणून लोक आजच त्या घ्यायला गर्दी करतात आणि मग मागणी वाढल्यामुळे महागाई खरोखरच वाढते. थोडक्यात महागाई एका पातळीपर्यंत म्हणजे 2.5 ते 3% हवीच, तरच ती निरोगी म्हणता येईल. महागाईमुळे ज्याचं स्थिर फिक्स्ड उत्पन्न असतं त्याचा तोटा होतो. उदाहरणार्थ, मी बँकेत ठेवलेल्या कर्जावर मला 8% व्याज मिळत असेल आणि त्याच वेळी जर महागाई वाढली तर मला मिळणाऱ्या व्याजाची खरी किंमतही कमी होते, कारण मला तेवढ्याच पैशात कमी वस्तू विकत घेता येतात. याउलट महागाई वाढली तर कर्ज घेणाऱ्यांचा फायदा होतो. याचं कारण मला द्यावे लागणारे व्याजाचे पैसे तेवढेच राहतात, पण त्याची खरी किंमत कमी झाल्यामुळे मला द्यावं लागणारं खरं व्याज हे
कमी होतो. यामुळे महागाई वाढत असताना कर्ज घेणं चांगलं असं म्हटलं जातं ते यामुळे. तर मित्रांनो, आजच्या या प्रवासात आपण महागाईच्या गूढ जगात फेरफटका मारला. महागाईचे आपल्या दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम, आयात निर्यात आणि परकीय चलनाचा खेळ, तसेच ट्रेड बॅलन्स आणि रुपयाचं अवमूल्यन यामागचं अर्थशास्त्र सोप्या भाषेत समजून घेतलं. महागाई वाढत असतानाही कर्ज घेणं का शहाणपणाचं मानलं जातं यामागची कारणं आज आपण उलगडली. निरोगी महागाईची पातळी टिकवणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण पाहिलं. अच्युत गोडबोले यांच्या अर्थात या पुस्तकातील विचारांवर आधारित आज आपण महागाईचं खरं स्वरूप समजून घेतलं. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की महागाई ही संकट वाटली तरी ती संधीसुद्धा असू शकते. फक्त योग्य ज्ञान आणि शहाणपणाची गुंतवणूक हवी. तर मित्रांनो, महागाईचा विचार करताना घाबरण्यापेक्षा तिचं शास्त्रीय निरीक्षण करा आणि तुमच्या आर्थिक निर्णयांना सुज्ञतेने आकार द्या. पुढील वेळी अशाच एका रंजक विषयावर बोलूया. तोपर्यंत अर्थशास्त्र सोप्या भाषेत आमच्यासोबत शिकत राहा, विचारमंथन करत राहा आणि आपल्या जीवनात समृद्धी आणत राहा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.